नमस्कार, मी सायली जोशी लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, राज्यातल्या, आंतरराष्ट्रीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींची माहिती आपण या बुलेटिनमधून घेणार आहोत। यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी आहे की रावसाहेब दानवेंनी काल शेतकऱ्यांबाबत जे काही विधान केलं होतं त्याबद्दल सर्व क्षेत्रातनं टीका होताना दिसते। तर ही नेमकी काय टीका आहे आणि त्यांनी काय विधान केलं होतं सांगते माझी सहकारी प्रतीक्षा। सायली, कालच रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलं होतं की 1,00,000 टन तूर सरकारने खरेदी केली आहे तरी देखील शेतकरी रडत आहेत। तर त्यांनी हे रडगाणं बंद करावं आणि म्हणजे हे विधान त्यांनी करताना अत्यंत असभ्य भाषेचा वापर केला होता आणि त्याच्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती। म्हणजे त्यांचं हे वक्तव्य इतका म्हणजे त्याच्यावरनं वादळ उठलं की धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी त्यांचं राज्यात फिरणं देखील मुश्किल करू असा इशारा दिला। तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी देखील सांगितलं की त्यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत असभ्यपणाचं आहे किंवा असंवेदनशील आहे। खरं तर भाजप सरकार निवडून आली ती म्हणजे शेतकऱ्यांमुळेच आणि त्यावेळेस असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। तर दुसरीकडे त्याच्यावरनं देशभरात संतापाची लाट तर उठतच आहे, पण उस्मानाबादमध्ये देखील दानवेंच्या वक्तव्यावरून आंदोलनं केली शिवसेनेने। उस्मानाबादमध्ये त्यांचे पुतळे जाळण्यात आले। तर डोंबिवलीमध्ये सुद्धा दानवेंवर तीव्र निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आल्याचंही समजतं आहे। आता हे संपूर्ण प्रकरण तापल्यानंतर दानवेंनी या प्रकरणावर दिलगिरी वक्तव्य केल्याचं समजतं आहे। आपण पाहतोय की राज्यभरात शेतकरी एकीकडे आत्महत्या करत असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे कितपत योग्य आहे आणि त्याला कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया राज्यातून येत आहेत। ह्याच्या पुढची महत्त्वाची बातमी आहे की जळगावचे शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। तर ही घोषणा काय आहे सांगतोय माझा सहकारी विश्वास। सायली, जळगावमधले शिवसेनेचे माजी मंत्री आणि नेते सुरेशदादा जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। या घोषणेचा फायदा नक्कीच भाजपला होणार आहे। सुरेशदादा जैन आता विधान परिषद किंवा लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे आणि एकंदरीत जर राजकारण बघितलं तर सुरेशदादा जैन आणि गिरीश महाजन यांची एक चांगली जवळीक आहे। तर जैन हे खडसे विरोधक आहेत। तर जैन यांच्या या घोषणेचा खडसेंना थोडा एक फटका बसेल आणि गिरीश महाजन यांनी खडसेंना शह दिल्याचं या घटनेतून दिसून येते। अशा प्रकारे जळगावचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं काही वळण घेणार का हे या बातमीवरून आपल्याला दिसतंय। पुढची महत्त्वाची बातमी आहे तिहेरी तलाक विषयीची। मागच्या काही दिवसात तिहेरी तलाक विषयी जोरदार चर्चा आपण ऐकतो आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातून। मुस्लिम महिलांना कशा पद्धतीने तिहेरी तलाकच्या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय त्याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे आणि त्याची एक महत्त्वाची बातमी आपल्याला सांगतोय रोहित। सायली, आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून देशभरात हा जो तिहेरी तलाकचा मुद्दा हा प्रचंड गाजतोय। आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात म्हणजे आता याचा कुठेतरी अंतिम निकाल लागेल ही प्रक्रिया सुरू झाली। सर्वोच्च न्यायालयात आज तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या विरोधात ज्या 7 याचिका आहेत त्यांची एकत्रितपणे सुनावणी सुरू झाली आणि हा खटला आता अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे। कारण आता आजपासून रोज आता या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी खटल्याची रोज सुनावणी घेतली जाणार आहे। तसेच या खटल्यासाठी एक 5 सदस्यांचं खंडपीठ एक तयार करण्यात आलं आहे। यामध्ये 5 धर्मांचे न्यायमूर्ती आहेत त्यांचा समावेश आहे। त्यामुळे आता या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लागेल असं वाटतंय। पुढची महत्त्वाची बातमी आहे न्यायाधीश कर्णन यांच्या विषयातली। त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती आणि कालपासून ते गायब झाले आहेत असं समजतंय। तर याविषयी डिटेल्स जाणून घेऊयात माझा सहकारी नंदकुमार याच्याकडून। सायली, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि हायकोर्टाचे न्यायाधीश यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खटल्याला सामोरं जावं लागलं होतं। कोलकाता हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत CS कर्णन यांना खटल्याला सामोरं जावं लागलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं त्यांना 6 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार होती, पण
ते चेन्नईला जात असतानाच मध्येच ते बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येते. त्यांचा ठाव ठिकाणा अद्याप लागला नाही. कलकत्ता जे पश्चिम बंगालचं जे पोलीस प्रशासन आहे हे पोलिसांचं जे पथक आहे त्यांचा शोध घेत आहेत, मात्र त्यांचा अद्याप ठाव ठिकाणा लागला नाही. मात्र त्याचवेळी CS कर्णन हे देश सोडून बाहेर गेले असतील अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. त्यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांनी सांगितलं आहे की कदाचित CS कर्णन हे देश सोडून बाहेर गेले असावेत. राष्ट्रपतींनी भेटीची वेळ दिल्यानंतरच ते मायदेशी परततील असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कर्णन नेमके कुठे आहेत हे आता लवकरच आपल्याला कळेल आणि सगळ्या तपास यंत्रणा त्यांचा शोध घेऊन ते कुठे आहेत हे शोधून काढतील. पुढची महत्त्वाची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चीन आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय जे व्यापार संबंध आहेत या संदर्भातली ही बातमी आहे. यासंबंधी सांगतोय माझा सहकारी कुणाल. जाणून घेऊयात कुणालकडून. चीनचे वृत्तपत्र नेहमी ओळखली जातात ती भारतविरोधी आणि किंवा भारताच्या जी प्रगतीची वगैरे ज्या काही बातम्या असतात त्या चीन प्रसिद्ध करत नाही. उलट भारताला इशारे देण्याचे बाता तिथून मारल्या जातात आणि तसेच इशारे भारताला कायम चीनी वृत्तपत्रांकडून दिले जातात. पण आता सरकार समर्थक जे त्यांचं वृत्तपत्र आहे द ग्लोबल टाइम्स यांनी चीन सरकारलाच इशारा दिलेला आहे आणि ते सरकार नियंत्रित वृत्तपत्रांना दिलेला इशारा असल्यामुळे तो महत्त्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताची जी काही प्रगती आणि वगैरे भारताचा जो काही प्रगती आणि आर्थिक वाढीचा आणि आर्थिक वृद्धीचा अर्थव्यवस्थेचा जो दर आहे त्याच्याकडे चीननं गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण की भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आणि भारत जवळपास चीनचं जे मॉडेल होतं तेच आता रिपीट करतो आहे आणि तेच कॉपी करतो आहे आणि त्यामुळे चीननं गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यांनी 2 गोष्टींकडे वरती भर दिला की जे काही परकीय गुंतवणूक आहे ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते, त्याच्यामध्ये चीनसोबत भारत कॉम्पिटिशन करतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीनची जी लोकसंख्या आहे ती 25 ते 50 आणि जी तरुण लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ते चीनचं प्रमाण त्याच्यामध्ये चीन खूप मागे पडलेलं आहे. वृद्धांचं प्रमाण खूप वाढत आहे. भारताचं तसं नाही आहे. भारताची 25पेक्षा कमी लोकसंख्येचं प्रमाण आता 50%पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे भारत चीनचं मॉडेल कॉपी करू शकतो आणि ही चीनसाठी धोक्याची घंटा असेल असं चीनच्या वृत्तपत्राने चीन सरकारला सांगितलं आहे. ही महत्त्वाची बातमी सायली. त्यामुळे चीनची प्रसारमाध्यमच भारताच्या बाजूनी आपली बाजू मांडत आहेत असं दिसतंय. पुढची बातमी आहे आजची सर्वात मोठी घटना घडली आहे राजस्थानमध्ये. वादळामुळे तिथे भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत नेमके काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात सुशांतकडून. राजस्थानमधील भरतपूरमध्ये वादळाचा फटका बसल्यामुळे घराची भिंत पडलेली आहे आणि या दुर्घटनेत 25 जणांचा बळी गेला आहे. या 25 जणांमध्ये 8 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश आहे. घटनेमध्ये जे आहेत एकूण 28 लोक गंभीर जखमी झालेले आहेत. या गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही सर्व मंडळी जी आहे ती लग्न समारंभासाठी या ठिकाणी जमली होती. हॉलमध्ये जेवण सुरू असताना हा अचानक वादळ आल्यामुळे भिंत कोसळली आणि भिंतीखाली चिरडून या मंडळींचा 25 जणांचा मृत्यू झालेला आहे. या दुर्घटनेबद्दल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. आपण पाहतोय अतिशय वाईट काळाने त्यांच्या जीवावर घातला आहे अशी घटना घडली आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे एअर इंडिया कंपनीची. केंद्र शासनाकडून एअर इंडियाचे जे तिकिटांचं भाडं असतं वेगवेगळ्या मंत्र्यांचं प्रवास करण्याचं ते अजूनही बरंच भाडं भरण्यात आलं नाही आहे. याबद्दल सांगते माझी सहकारी सायली. सायली, केंद्र सरकारने एअर इंडियाचे तब्बल 451 कोटी रुपये थकवले आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि VVIPंच्या प्रवासासाठी एअर इंडियाची विमानं वापरली जातात. तसंच आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा संकटात अडकलेल्या लोकांना मदत पोचवण्यासाठी तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा एअर इंडियाच्या विमानांची ही सेवा पुरवली जाते. पण आता मात्र एअर इंडियाचे जे काही पैसे आहेत ते केंद्र सरकारकडून थकवण्यात आले आहेत आणि मुख्य म्हणजे माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी एक पत्रक दाखल केलं होतं ज्याच्याकडून ही माहिती आपल्याला मिळाली आहे. केंद्र सरकारला याविषयीची सूचना वारंवार देऊनही त्याबद्दल कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे. त्यामुळे आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो समोर आला आहे. थकलेली जी रक्कम आहे त्याची आकडेवारीसुद्धा समोर आली आणि ती अत्यंत जास्त आकडेवारी आहे. तब्बल 451 कोटी रुपयांची ही रक्कम आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार
सरकार ही रक्कम एअर इंडियाला कधी देऊ करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण बऱ्याचशा सुविधा ज्या आहेत केंद्र सरकारला पुरवल्या जातात त्या वैमानिक सुविधा एअर इंडियाकडूनच पुरवल्या जातात. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. जस्टिन बिबर हा पॉप गायक मुंबईत नुकताच येऊन गेला आणि त्याच्या कार्यक्रमाला त्याच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटीजनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच्या बातम्या आपण सगळीकडून ऐकल्यात पाहिल्यात. तर त्याबद्दल काही सेलिब्रिटींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्याबद्दलची काय माहिती आहे जाणून घेऊयात आपण मधुराकडून. सायली, पॉपस्टार जस्टिन बिबरचे फक्त जगभरातच चाहते नाही तर भारतातही ह्याची प्रचिती काल आली. डी.वाय. पाटील स्टेडियमवरती सुमारे 40,000 ते 45,000 प्रेक्षक त्याचा तो कॉन्सर्ट पाहण्यासाठी आलेले. फक्त सर्वसामान्य प्रेक्षकच नाहीत तर बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी यावेळी हजेरी लावलेली. बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोवर हेही त्या कॉन्सर्टला गेले होते. पण अवघ्या 5व्या मिनिटाला ते तिकडून त्यांनी काढता पाय घेतला आहे. कारण की त्यांनी ह्याचं स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की तिकडे एवढी गर्दी होती की आम्हाला असुरक्षित वाटायला लागलं आणि आम्ही आमचे अंगरक्षक आणले नव्हते. त्यामुळे आम्ही आता या कॉन्सर्टला न थांबता आम्ही इथून निघून जातो आहे. तर दुसरीकडे सोनाली बेंद्रे आपल्या 2 मुलांसोबत तिकडे गेली होती. तिला तो कॉन्सर्ट फारसा आवडला नाही. त्यामुळे तिने तो कॉन्सर्ट अर्ध्यावरती सोडून निघून गेली. कमी अधिक फरकाने प्रत्येकजण ह्या कॉन्सर्टबाबत हीच कारणं देत तिकडून अनेकांनी काढता पाय घेतला असं दिसून येते सध्या तरी. या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. ताज्या अपडेट्स आणि लाईव्ह बुलेटिनसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com.